हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा। तुमच्या सगळ्यांचं मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप सारं स्वागत करते। तर नाईट रुटीन दाखवणार आहे। तर म्हणजे जसं असेल तसं डेलीचं चेंजेस असतात। तर आता वाजले 7 आणि आराध्या वगैरे आले स्कूलमधनं, त्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे। तर झालंय सगळं। देवपूजा नाही केलेली कारण आज मी नॉनव्हेज खाल्लंय, त्यामुळे देवपूजा म्हणजे सकाळी केलेली, दुपारी नॉनव्हेज खाल्लं त्याच्यामुळे दिवाबत्ती काय केलेली नाही। तर आता ठेवलाय भात इकडे बघा, इथे कढई ठेवली। तर जे गावावरून आपण पापड मागवलेले होते म्हणजे कुरडया पापड, ते बघणारे तळून कसे काय आहेत ते। तळून म्हणजे आपल्याला जेवणासाठी पण होतील, तर ते आता तळते त्याच्यासाठी कढई ठेवली इथं। आणि ही दोघं खेळतात बाहेर। तर आताच पाऊस थोडासा पडून गेलाय, दिवसभर येतोय जातोय पाऊस। आज आहे जरा पाऊस। तर चला आता घेते मी पापड, अजून काढलेले नाहीत, काढते आणि बघते तळून, तुम्हाला पण दाखवते कसे आहेत काय आहेत ते पापड, चांगले आहेत का नाही आपण बघूया। तर त्या दिवशी उपवासाला हे बनवलं होतं मी, जे उपवासाचं होतं चकली उपवासाची, आणि वेफर्स तर लय भारी। आराध्याला तर एवढे आवडले ना, भयंकर ती खात होती। तर ते पण छान होतं, मस्त झालेलं। तर आज आपण तच बनवणार आहे, म्हणजे कुरड्या पण मी तळणार आहे आणि आज सांडगा बनवणार आहे मी। तर आत्ताच ह्यांचा फोन आलेला की ऑफिसला म्हणजे काहीतरी आहे, तर लेट होईल, तिथंच नाश्ता मागवलेला आहे। तर म्हणले मी जेवणार नाही, तरी पण मी स्वयंपाक केलाय, कारण दरवेळेस हे असंच म्हणतात की मी थोडंसं ऑफिसमध्ये काहीतरी खाईन आणि मी जेवणार नाही। घरी आल्यानंतर विचारतात काय आहे का जेवायला किंवा काय आहे का खायला, त्याच्यामुळे आणि दरवेळेस ह्यांच्यामुळे आमचं मरण होतं, फक्त भात आणि हे काहीतरी करावं लागतं आणि खावं लागतं। तर आज तसं नाही करणार। तर आज तसं नाही करणार, आज मला सांडगा खायचाच आहे, त्याच्यामुळे मी आज सांडग्याचीच भाजी करणार आहे, सुक्की, म्हणजे थोडंसं पाणी ठेवून। आणि तुम्ही बघालच पुढे। आणि आता कुरड्या तळून घेते, नंतर सांडग्याची भाजी, आमच्यापुरते 1-2 भाकरी करणार। तर चला आजचं रुटीन कसं होतं बघूया। खाल्ला ना बाबू तू मगाशी आंबा? तिला खाऊ दे आधी आता। तर मगाशी मी मार्केटला गेले आणि आंबे आणि ऍपल घेऊन आले। तर माझं खूप आज हेलपाटा झाला, म्हणजे तुम्हाला दाखवते, भाजी पण आणली नंतर दाखवते। तर मी भाजी फक्त मेथीची भाजी आणि शेवग्याची शेंग एवढंच घेतलं की व्हॅनवाल्यांचा फोन आला आदिराजला घ्यायला या म्हणून। लगेच मी तेवढीच भाजी घेऊन घरी आले इकडं, आणि त्याला घेतलं, त्याला घरात बसवलं आणि परत ऍपलला नाही गेले, कारण ऍपल पाहिजे होते, उद्याच्याला ह्यांना लागणार होते, तर ऍपल आणायचेच होते। तर मी म्हटलं ऍपल घेस तोपर्यंत, जर व्हॅनवाले इथं त्याला सोडून गेले तर मग मी लगेच आले। पण इथे 5-10 मिनिटं थांबले तरी व्हॅनवाले काय आले नव्हते, त्यांचा कॉल आलेला की मी 5 मिनिटात येतोय। मग परत मी भाजी वगैरे घेतलेली ठेवली इथं, परत ऍपलसाठी गेले। आधीला घरातच बसवलेलं, तो बसतो एकटा मोबाईल दिल्यावर। तर इथं जवळच आहे मार्केट, 10 मिनिटात लागते ते जाऊन यायला। ऍपल घेतले आणि आले, असा झाला प्रॉब्लेम। तर डबल हेलपाटा झाला माझा। मला वाटलं नाही यायचं लवकर व्हॅन, जेव्हा आपण आपलं लवकर उरकून आपण जेव्हा उभं राहतो ना, तेव्हा व्हॅन लवकर येत नाही कधी पण बघा, आणि जेव्हा आपल्याला लेट झालेला असतो तेव्हा व्हॅन नेमकी लवकर येते। तर मला वाटलेलं की नाही येणार व्हॅन लवकर, म्हणून मी मार्केटला गेले, म्हटलं भाजी घेऊन येईल, डायरेक्ट त्याला घ्यायला जाईल, पण असं झालंच नाही, मला डबल हेलपाटा करावा लागला। आणि आता चला फटाफट उरकते सांडग्याची भाजी। तर ही पोरं खातात का नाही काय माहित, पण बघूया आता, चला। नाही खाल्लं तरी त्यांना जबरदस्ती खायला लावणार। आणि मेथीची भाजी दाखवते तुम्हाला, आणि शेवग्याची शेंग 30 रुपये पाव आणि 40 रुपये पावच्या खाली आता काहीच नाही, एवढी भाजी महाग झाली आहे। आणि मेथीची भाजी मी आणली ती 40 रुपयाला पेंडी आणली, तुम्हाला दाखवेलच मी नंतर। अक्षरशः बापरे, डोक्याला हात लावायची बारी। मला भरपूर म्हणजे अजून टोमॅटो वगैरे घ्यायचे होते, पण व्हॅनवाल्यांचा फोन आला आणि मी आले। शेवगा पण अक्षरशः मी आणलाय ना, 2 शेवग्याच्या शेंगा आहेत, 30 रुपयाचे आणलेत। बापरे, खायचं का नाही, त्यापेक्षा नॉनव्हेज परवडतंय, नॉनव्हेज खावा सरळ सरळ। तर चला बास आली माझी बडबड, आता कंटिन्यू करा व्हिडिओ, दाखवते मी तुम्हाला। तर इथे मी
तेल काढत होते, पापड तळायचे होते म्हणून. तर तेलच संपलेलं. नेमकं आपण म्हणतो ना गडबडीच्या टायमिंगला असंच होतं. कधी पण बघा जेव्हा आपली गडबड असेल ना तेव्हा असं होतं. तर तेल संपलं तर हे तर नव्हते काढायला, मलाच काढावं लागणार होतं कारण हे उशिरा येणार होते. तर मग मी घेतलं काढायला. तर खाली परात ठेवली, म्हटलं सांडू वगैरे नाही, जरी सांडलं तरी परातीमध्ये सांडल. आणि माझ्याकडून सांडतच दरवेळेस थोडं ना थोडं. तर मग हळूच तरी ओतलं, पण एकदम ते हे असं डबा हे होतो आणि त्याच्यामुळं पुढं वगैरे सांडलं जातं तेल. किती पण हळू आपण ओतलं ना तरी पण ते थोडं ना थोडं सांडतंच. त्याच्यामुळे परात ठेवली, सांडलंच माझ्याकडून थोडंसं, एकदम पुढं गेलं त्याच्यामुळं. तर तेल काढलं व्यवस्थित, ते डबा झाकून व्यवस्थित ठेवला. आणि पापड सांगायचं तर पापडाचं म्हणजे खूप छान पापड हे आलेत. एकदम मस्त तळले गेले. काय कधी कधी कसं फुगत नाहीत वगैरे असं काय काय प्रॉब्लेम होतो. तर नाचणीचे पापड होते. नाचणीचे पापड तर खूप छान लागतात. पापड म्हणजेच आपण सालपापड्या म्हणू शकतो किंवा पापड्या म्हणू शकतो त्या, किंवा भातवड्या म्हणू शकतो. तर ते पापड तळलेले नाचणीचे एक नंबर लागत होते, मस्त लागतात. मी दरवर्षी विकत का होईना पण घेतेच आणि टेस्टला छान लागतात नाचणीचे पापड. तर लाल कलरचे बघा ते नाचणीचे, त्यांनी मला कलरचे वगैरे सगळे मिक्स असे कुरवड्या भातवड्या म्हणजे ते दिलेलं आहे. म्हणजे आपल्या घरच्यासारखंच त्यांनी आपलं दिलेलं आहे मला सगळं. फक्त कुरवड्या वगैरे मी विकत घेतल्यात म्हणजे पैसे देऊन, पण त्यांनी मिक्स असं दिलं आहे. कलरचं पण त्यांनी बनवलेलं आणि साधं व्हाईट पण बनवलेलं ते पण दिलं आहे. आणि सांडगे पण त्यांनीच दिलेले. तर तेच सांडग्याचं पण कालवण मी करणार आहे आज. पहिल्यांदाच करते, दिल्यापासून बघूया आपण टेस्टला कसं होतं आहे काय होतं आहे. तर पापड पण सगळे पापड खूप छान झालेत, कुरवड्या पण आणि जे नाचणीचे पापड बाकीचे होते रव्याचे पापड सगळ्याच चांगलं झालेलं आहे, कुरवड्या वगैरे. आता आपण सांडग्याचा पण रिव्ह्यू बघूया. म्हणजे सांडगे जे आपण मागवलेले होते अर्धा किलो, आय थिंक अर्धा किलो मी घेतलेत. तर ते आज बनवणार आहे की कसे आहेत काय आहेत. चटणी तर अजून मी काढलेली नाही, वापरलेली नाही. चटणीचा नंतर बघूया. तर आता सांडगा मी भाजायला तिथे हे ठेवलं आहे तवा, कारण आपल्याला थोडासा सांडगा आधी भाजावा लागतो आणि त्याच्यानंतर करायचा. तर इथे आराध्यानामध्येच हे उपवासाची चकली घेऊन आली आणि मी गॅस बंद केलेला, तेल काढलं होतं कढईतलं, फक्त सांडग्याची भाजी करण्यापुरतंच ठेवलेलं. आणि तिथं चाललेलं मला उपवासाचा ही चकलीच भाजून दे. मग परत मी गॅस चालू केला आणि जरा तेल टाकून तिला एक तेवढं भाजून दिलं, कारण ती ऐकतच नव्हती. तिला म्हटलं हे पापड खाते राहू दे नंतर भाजेन, पण तिनं ऐकलंच नाही. ती उपवासाची चकली मला भाजायलाच लावली. थोडंसं तेल टाकून गरम केल्यानंतर लगेच तिला ती चकली मी भाजून दिली. तर इथे साईडलाच त्यांनी आंबा वगैरे त्या दोघांनी खाल्लेला, तर भांडी इथं दिसत असतील, थोडंसं इग्नोर करा. तर पापड लगेच आम्ही सगळ्यांनी खायला घेतले, तळल्या आणि खूप सारे तळले होते मी ताट भरून. तर सगळ्यांनाच, आराध्याला तर भयंकर असलं पापड वेफर्स हे ते खूप आवडतं, तळलेलं पदार्थ लय आवडतात. तिला तेवढं जरी दिलं ना तरी ती तेच खायला एवढं तिला आवडतं. आणि तिने पण इथं चटका लावलेला बघा खायला, आम्ही दोघी पण खात होतो. तर ते तळलेले पापड होते ते लगेच मी पिशवीमध्ये बांधून ठेवले, नाही तर मऊ पडतात. तर आधीचं इथं काय चाललंय बघा. तर ते तळल्यानंतर लगेच त्याच कढईमध्ये मी सांडग्याची भाजी बनवायला घेतली. सांडगे तव्यामध्ये थोडेसे भाजून घेतलेले आणि त्याच्यानंतर भाजी एकदम साध्या पद्धतीने आपण गावाकडं जसं बनवतो, कोणताही मसाला वगैरे न टाकता साध्या पद्धतीने बनवले. ह्याचा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच, तिथे मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर कोणाच्या इकडे वडे पण म्हणतात, कोणी सांडगे म्हणतात, आम्ही तर सांडगेच म्हणतो आमच्या इकडे. गेल्या वर्षी मी घरी बनवलेले, पण यंदा काय मी घरी नाही बनवले, मला जमलं नाही त्याच्यामुळं. तर 8:30 वाजलेले आहेत आणि इकडे सांडगा होतोय. थोडंसं पाणी आटवायला ठेवलंय आणि किचनवर भांडी वगैरे इथे स्वयंपाकाची घासलेत. तर विषय असा झाला, पीठ होतं चपातीचं, त्याच्या माझ्या लक्षात नव्हतं. तर त्याच्यामुळे आत्ता भाकरी नाही केलं, जे पीठ होतं त्याच्या 2-3 चपात्या झाल्या, तर ते आत्ता केलेत. तर पळपूट बघू शकताय. तर पीठ परत ते मला शिळत, मी कधीच पीठ नाही ठेवत, क्वचित एखाद्या वेळेस असं राहिलं तर, नाहीतर ज्या त्या वेळेला जेवढं तेवढं पीठ मी मळत असते चपात्या करत असते. तर शिळं पीठ मला चपात्या अजिबात आवडत नाहीत. आणि पण आता राहिलेलं क्वचित एखाद्या वेळेस राहिलं ना तर मग करते फ्रीजमध्ये ठेवून. तर चपाती केलेत, सांडगा होतोय. तर स्वयंपाक तर झालाय सगळं, हे काय आले नाहीत अजून. आता मेथीची भाजी जे टिफिनसाठी उद्याच्याला ती तयारी करायची. तर मेथीची भाजी आता निवडायला घेते, तुम्हाला दाखवते मेथी कशी आहे.
40 रुपयाला पेंडी भेटली आहे. तर इथं बसले भाजी निवडायला. शेवग्याची शेंग जसं मी बोलले फक्त आणली होती आणि 30 रुपयाला ह्या 2 शेंगा मला भेटल्यात. आणि एवढी मेथीची भाजी आहे. तर पावसाळ्यामध्ये कसं आतमध्ये खराब झालेली नासलेली भाजी वगैरे असते, त्याच्यामुळे ना जरा भीतीच वाटते आता पालेभाज्या आणायला. चिखलानं वगैरे भरलेल्या असतात, मग साफ करायला लय वैताग येतो त्या भाज्या. तर ह्यावेळेस म्हणजे मला सुक्की भेटलेली, एकदम सुक्की आणि चांगली होती मेथी, त्याच्यामुळेच मी आणली. म्हटलं जाऊ दे 40 रुपये तर, पण तिघांचा टिफिन तर जाईल, कारण ही दोघं पण मेथीची भाजी खातात, आदिराज आराध्या. त्याच्यामुळे म्हटलं तिघांच्या टिफिनला होऊन जाईल, त्यामुळं मग मी घेतली. म्हटलं जाऊ दे 40 रुपये गेले तरी. आणि सगळ्याच भाज्या महाग झालेल्या आहेत. 30 रुपये आणि 40 रुपये पावशेरच्या आतमध्ये काहीच नाही आहे. तर मग आणली मी. आता साफ करायला फक्त ती काय होती, एकदम थोडी बारीक त्याच्या कांड्या होत्या. आपण बोलतो ना केसागत काडी, एकदम केसागत पण नव्हती, पण होती. त्या भाजीला खूप वेळ लागतो निवडायला. मग पटापट अशी साफ करून घेतली. तर अचानक माझी कंबर दुखत होती, मला ताटच बसायला येत नव्हतं. 9:30 वाजलेत आणि आम्ही बसलोय जेवायला. आराध्या आणि मी. आधी ये पटकन या जेवायला. तर जेवण वगैरे झालं आणि आम्ही बसलो लगेच कवर घालायला, कारण आराध्याच्या अजून थोड्याशा बुक्स होत्या राहिलेल्या ज्यांना कवर घालायचा होता. तर त्या दिवशी सेलोटेप संपलेला, त्याच्यामुळे मग राहिलं होतं घालायचं. तर आज आम्ही म्हटलं काही करून कंप्लीट करायचं. तर जेवल्यानंतर लगेच आम्ही बसलो कवर घालाय. माझी भांडी अजून बाकी होती घासायची. तर या दोघांना झोपायला लागतं, त्याच्यामुळं अंथरूण करावं लागतं. त्यामुळे म्हटलं कवर घालून घ्यावेत अगोदर, ह्यांना अंथरूण करून द्यावं आणि नंतर मग माझं निवांत काम चाललं तरी चालतं. ह्यांना लवकर उठावं लागतं सकाळी, सगळ्यांनाच क्लास असतो, ह्यांचं ऑफिस असतं त्याच्यामुळे. तर गेल्या वर्षी तर आराध्याचेच फक्त बुक्स होते 2 वर्ष आणि यावेळेस आधीचे पण आधीच्या ह्याला लगेच आम्ही घातले आणल्या, कारण त्याचे सबमिट करायचे होते त्याच्यामुळे. आणि आराध्याचे बुक्स घरीच राहणार होते, त्याच्यामुळे असं 2-3 दिवस झालं चालू आहे आमचं थोडे घालायचं. कधी कवरच संपतोय तर कधी, म्हणजे आम्हाला अंदाजच लागला नाही की एवढं लागल सामान, त्याच्यामुळे असं हा प्रॉब्लेम झाला. तर आज फायनली सगळे बुक्सला कवर घालून झाले. तर कवर वगैरे घातले आणि ह्यांना सगळ्यांना अंथरूण करून दिलं. ती सगळी झोपली. त्याच्यानंतर मी भांडी घासली स्वयंपाकाची वगैरे. तर मी भांडी अगोदर घासलेली, त्याच्यामुळे फक्त आम्ही जेवलेलीच भांडी होती ती घासून किचन वगैरे क्लीन करून सकाळचं जे काय काम असतं ते करून आता झाली झोपायची तयारी. तर बघा आराध्या पण झोपलेली आहे. तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.